नमस्कार, इंडिया लाईव्ह 24 मराठीमध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे। येत्या 25 तारखेला या स्थगितीवर न्यायालय निर्णय देणार असल्याने समस्त मराठा बांधवांचे लक्ष येत्या 25 तारखेच्या निकालाकडे लागून आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबाद शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मराठा युवा एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। मराठा समाजाचे आरक्षण हे न्यायप्रविष्ट असून येत्या 25 तारखेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठली नाही तर मराठा समाजाचा युवा आणि विद्यार्थी सरकारला सळो की पळो केल्या वाचून राहणार नाही। आतापर्यंत सरकारने मराठा समाजाची थट्टा केली असून मराठा समाजाला जाहीर केलेले SCBC आरक्षण हेच आमच्या हक्काचे आरक्षण असल्याचे मत मराठा समन्वयक विकास केरे पाटील यांनी मांडले। यावेळी या मराठा युवा एल्गार परिषदेला विद्यार्थी युवा युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मोर्चाच्या वतीनं आज आपण बघताय या ठिकाणी मराठा युवा एल्गार परिषदेच्या ठिकाणी आयोजन केले। या सरकारनं मराठा समाजाच्या भावनांसह खेळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। जे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण लागतंय 25 तारखेला सुनावणी असताना आज EWSचे भूतांड हे पुरं करून हे सरकार मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक करत आहे। ज्या पद्धतीनं आम्हाला ECBCच्या माध्यमातून जे आरक्षण जाहीर झालेलं आहे तेच आरक्षण आम्हाला लागतंय। सर्वोच्च न्यायालयामधली जर 25 तारखेला जर ही स्थगिती जर नाही उठली तर आपण बघताय या महाराष्ट्रातला मराठा युवक आणि मराठा विद्यार्थी आता जागा झालेला आहे। या सरकारला येणाऱ्या काळामध्ये या 25 तारखेला जर स्थगिती नाही उठली तर येणाऱ्या काळामध्ये या आमदार खासदार मंत्र्याला या युवा परिषदेच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत। आम्ही यांना सळो पळू करून सोडणार आहोत। या मंत्र्यांना या आमदारांना आता घरामधून ठोकल्याशिवाय आता येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चा राहणार नाही। ओके। महाआघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करून भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल करत आहे असे वक्तव्य विधान परिषद विरोधी नेते प्रवीण दरेकर यांनी केले होते। त्या संदर्भात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोणतेही सरकार असेल ते सत्तेचा दुरुपयोग करतेच अशी प्रतिक्रिया दिली असून हा राजकारणाचा पॅटर्न बदलला पाहिजे, लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे असे म्हटलं आहे। राज ठाकरे यांची सिक्युरिटी काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण सुरू आहे असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। तसेच राज ठाकरेंना कुठल्याही सिक्युरिटीची गरज नाही, त्यांच्यासाठी मनसे सैनिक खंबीर आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे। हो, आता सध्या कोरोना संपत आला आणि निवडणुकीचे वारे वाहत चालले। प्रत्येक पक्षाने त्यांच्या लेवलला त्यांची तयारी केलेली आहे। आमचाही पक्ष जोमाने इकडे उतरलेला आहे। तुम्ही बघाल तर कोरोना काळात जो कुठला पक्ष रस्त्यावर उतरला असेल तर तो एकमेव मनसे हा पक्ष होता। आणि आमचे राजसाहेब नेहमी सांगतात की लोकांची मनं जिंका, मतं तुम्हाला आपोआप मिळतील, मतांसाठी राजकारण करू नका। तर मला वाटतं आमच्या मुलांनी सर्वांनी सहकार्याने ते कामं केलेली आहेत आणि जरूर आम्ही त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळं आता उतरलो याच्यात। नाही, असा काय प्रस्ताव आलेला पण नाही आणि आला असेल तर तो मला माहीत नाही। हा सर्वस्वी माननीय राजसाहेबांचा विषय आहे। परंतु आम्ही इथे सर्व जागा लढण्याच्या हिशोबात तयारी केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व कामाला पण लागलेलो आहोत। असं सिक्युरिटी काढून वगैरे घाणेरडे राजकारण चालू आहे आणि आमच्या साहेबांना कोणाच्या सिक्युरिटीची गरज नाही, मनसैनिक खंबीर आहेत त्यासाठी माननीय राजसाहेबांची गरज। सर, काल विरोधी पक्षनेते इथे आले होते आणि त्यांनी पोलिसांना एक पत्र दिलेलं आहे की शिवसेना म्हणजे जे काही सरकार आहेत ते सरकार इकडे त्या भाजपच्या आणि घाणेरडं राजकारण करत आहे। शिवसेनेचे राष्ट्रवादी सगळे नेते येतात एकंदरीत त्याबद्दल आपलं काय? कसं आहे, गेल्या काही वर्षात हा ट्रेंड आला आहे। जो सत्तेत असतो तो पिळत असतो, त्याचा गैरवापर करत असतो। त्यांच्या वेळेस एक परिस्थिती तशी होती, आताही परिस्थिती तशी आहे। मला वाटतं राजकारणाचा हा पॅटर्न कुठेतरी बदलला पाहिजे, लोकांनी त्यासाठी समोर यायला पाहिजे। हे जे असे चोराचोरी पळवापळवी करतात किंवा बेडोकुड्या मारतात, यांना या निवडणुकीत धडा पण शिकवायला पाहिजे, हे तेवढंच खरं आहे। त्याशिवाय हे प्रकार सुधारणार नाहीत किंवा कमी होणार नाही। सर, मनसेचा अजेंडा मनसेचा अजेंडा म्हणजे आता नवी मुंबई बघाल तर तुम्ही बऱ्यापैकी कामं झालेली आहेत। जी चांगली कामं झाली ती आम्ही नाकारत पण नाही, परंतु जिथे ते जे करता येईल, जिथे कुठे भ्रष्टाचार दिसत असेल, कुठे काही गावठाणं वगैरे अशी आहेत की जी अजून व्यवस्थित झालेली नाहीत, अशी बऱ्याचशा समस्या अजूनही प्रलंबित आहेत। आमचा अजेंडा विकासाचाच असेल, ना की विरोधाचा असेल।
नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लू संदर्भात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे। याबाबत प्रशासनाकडे योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे। देशातील 6 राज्यात बर्ड फ्लू आल्याने राज्यात कुठेही बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आले नसली तरी पोल्ट्री चालकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे। यात पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे। कुठेही अचानक पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। योग्य ती खबरदारी प्रशासनाच्या आणि पोल्ट्री व्यावसायिकांच्या वतीने घेतली जात आहे। नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही। पोल्ट्री व्यावसायिकांनी घाबरून न जाता खबरदारी म्हणून पक्ष्यांची वेळोवेळी लसीकरण व देखभाल करणे गरजेचे आहे, असे मत पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। मैं अशरफ भाई कलकत्ता वाला बिसरवाड़ी तालुका नवापुर जिला नंदुरबार। हमारा पोल्ट्री का व्यवसाय है। अभी कुछ दिनों से बहुत दिनों से ऐसा चल रहा है अफवाहें कि भाई बर्ड फ्लू है, चिकन खाने से, मुर्गी खाने से ये हो रहा वो हो रहा। ऐसा कुछ है नहीं। भोपाल का रिपोर्ट भी आ गया है कि महाराष्ट्र में तो है ही नहीं, लेकिन पूरे इंडिया में बर्ड फ्लू नहीं है। इसके अंदर पहले भी कोरोना आया। कोरोना के अंदर भी फार्मर लोगों का बहुत नुकसान हुआ और अभी भी ये पिछले 8 दिनों से धीमे धीमे एकदम रेट डाउन होते जा रहा। तो फार्मर लोगों का बहुत बड़ा नुकसान हो रहा। तो प्लीज़ ये बर्ड फ्लू कुछ है नहीं क्या? अंडे खाओ, चिकन खाओ, तंदुरुस्त रहो, ऐसा कुछ है नहीं अभी तक के, और कोई भीति नहीं है, और फार्मर लोगों को नुकसान से बचाइए। खडकवासला धरणाच्या नवा मुळामुठा कालव्याचे कठड्याला धडकून कालव्यात पडलेल्या 2 तरुणांपैकी एक तरुण वाचला तर अजून एक जण अद्याप बेपत्ता असल्याने याबाबत पोलिसांनी या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे। हा अपघात काल रात्री 10च्या सुमारास दौंड तालुक्यातील बोरीएंदी गावच्या हद्दीतील कालव्यावर घडला आहे। हे दोन्ही तरुण रात्री बोरीएंदी गावाकडून उरळी कांचनच्या दिशेने चालले होते। रात्रीच्या वेळी अंधारात अंदाज न आल्याने तुटलेल्या कठड्याला दुचाकी धडकून 2 तरुण कालव्यात पडले होते। यापैकी स्थानिकांना एकाला वाचवण्यात यश आले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका 3 वर्षीय चिमुकल्याचा आणि त्याच्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पिंपरी शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात घडलेल्या घटनेत 40 वर्षीय सुमय्या शेख आणि तिचा 3 वर्षीय मुलगा आयान यांचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून उग्र कुबट वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यावेळी खोलीत मायलेकरांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह नागरिकांना आढळून आले। मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकू मिळून आला। घराबाहेर बिअरच्या बाटल्या, बिस्किटचे पुडे, चॉकलेट मिळून आले। पोलिसांनी घरमालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 15 डिसेंबर रोजी रिक्षा चालक असलेल्या 2 तरुणांना ही खोली भाड्याने दिल्याचे सांगितले। मात्र बुधवारपासून दोन्ही तरुण फरार झाल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे। ही मायलेक नेमकी कुठून आली आहे तसेच या ठिकाणी कधीपासून राहत आहेत याबाबतची माहिती मिळू शकली नाही। या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। पुणे सोलापूर महामार्गावर मिनी ट्रॅव्हल्स व कंटेनरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये मिनी बसचा चालक जागीच ठार झाला। बस चालकाचा ताबा सुटल्याने बसने डिवायडर ओलांडून कंटेनरला जोरदार धडक दिली। यामध्ये चालक जागीच ठार झाला। मात्र लोखंडी रॉड महामार्गावर पडल्याने पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झाली होती। महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोना ड्राय रनसाठी निवड करण्यात आली होती। यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपजिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा यांनी या कोरोना वॅक्सिनची ड्राय रनची पाहणी केली। यावेळी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाची पाहणी करत रुचेश जयवंशी व राधा विनोद शर्मा यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना पुष्पगुच्छ देऊन उपजिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी अभिनंदनही केले।
आगामी 2022च्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासून सुरुवात झाली आहे. लोकांशी आपला जनसंपर्क अधिक व्यापक पद्धतीने व्हावा, तसेच लोकप्रतिनिधी आणि लोकांमध्ये थेट संवाद असावा या उद्देशाने पुण्यातील हांडेवाडी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी संजय अण्णा सातव यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे हडपसर भागाचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून संजय सातव यांनी अप्रत्यक्षपणे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा रणशिंग फुंकला आहे. संजय सातव आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हडपसर, ससाणेनगर, सय्यदनगर, हांडेवाडी, काळेपडळ आणि महम्मदवाडी भागातील नागरिकांच्या समस्या अधिक व्यापक पद्धतीने सोडवू शकतील असा विश्वास यावेळी योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा सातव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. पाऊस असताना सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यालयाचं उद्घाटन होते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की या कार्यालयातनं जनतेची सेवा होईल की नाही, स्वतःच्या घरातनंच जिथे असेल तिथे जनतेची सेवा अनेक वर्ष संजय अण्णा सातव करत होते. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार आहे की ज्या पद्धतीनं नगरसेवक, लोकप्रतिनिधी स्वतःच्या कार्याचा अहवाल काढतात, त्याच पद्धतीनं जनसंपर्क कार्यालय असलं पाहिजे आणि त्या कार्यालयाची निश्चित वेळ ठरवून जनतेची संपर्काची वेळ आपण कायम करावी या भूमिकेतनं आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर संजय अण्णा सातवांनी गेली अनेक वर्ष वेगळ्या मंडळाच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून, सातव परिवाराच्या माध्यमातून या भागातल्या जनतेची सेवा केलेली आहे. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या भागातले अनेक प्रश्न त्यांनी माझ्याकडे आणले. मग या ठिकाणची लाईटच्या पॉवरची अपुरी व्यवस्था असेल, पाण्याची अपुरी व्यवस्था असेल, सय्यदनगर आणि रवी पारचे इथला अंडरपासचा विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये संजय अण्णा सातवांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की पुढच्या अनेक वर्ष अशाच पद्धतीनं या भागामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून जनतेची सेवा निश्चित होतील. जनतेचे सगळे प्रश्न, स्वतःच्या आयुष्यातले वैयक्तिक प्रश्न, सार्वजनिक जीवनातले प्रश्न ते या कार्यालयातून सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ते निश्चित करतील. तुम्ही निश्चितच तुम्हाला यश येईल का? गेली 20 ते 25 वर्ष या भागात कोणत्याच पक्षाचं काय नव्हतं. या भागात सगळ्यात मोठी समस्या आहे रेल्वे, पण ते योगेश अण्णा यांच्यामार्फत, अण्णांच्या मार्फत दोन्ही अंडरपास तयार झाले आणि पर्यायी रोड तयार झाले या भागात. त्यांच्यामुळं ह्या भागाचा विकास थांबणार नाही. इथून पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी जे कार्यक्रम सोपवल त्याच्या माध्यमातून सगळं हे काम चालू राहील. आज इतका मोठा पाऊस असताना शेकडो कार्यकर्ते इथं माझ्या प्रेमापोटी हजर राहिले. त्या सर्वांना आमचे पुणे शहराचे हडपसर विधानसभा प्रभागाचे सर्व कार्यकर्ते आज बहुसंख्येने उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, आभार मानतो आणि अशीच माझ्याबरोबर त्यांची साथ लाभो आणि आशीर्वाद लाभो ही भगवान चरणी सदिच्छा बोल. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मुगाव या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली मृत कावळे सापडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत कावळ्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकूणच खळबळ उडाली असून पुन्हा बर्ड फ्लू नावाचा रोग आला की काय अशी शंका निर्माण होत आहे. दरम्यान पशुवैद्यकीय विभागाने गावास भेट देऊन मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवल्याची माहिती मिळत आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांची विल्हेवाट लावली असून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र कावळ्यांच्या अंगामध्ये ताकदच नाही असे देखील येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात बर्ड फ्लू आला असल्याचे मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतानाच आता चिकन विक्रेते देखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मागच्या कोरोनाच्या काळात दुकान बंद असल्यामुळे चिकन विक्रीचे दुकान बंद होते. त्याचा परिणाम आता त्यांच्या व्यवसायावर झाला होता. तर आता या भीतीने पुन्हा एकदा ग्राहक वर्ग चिकनकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र पाहत रहा इंडिया लाईव्ह 24 मराठी. खरी पत्रकारिता, खरा विश्वास.